टायगर्स आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. सामना होतोय सुरू. फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाले देवगाव संघाचे सलामीवीर कुणाल राव आणि त्यांच्या सोबतीला दौलत तुपे. सामन्याला होते सुरुवात. पंचांनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बीके स्पोर्ट्स लाईव्ह वाहिनी ही आमच्यासोबत जोडलेली गेली आहे. आजच्या दिवसामध्ये विचार केला तर त्यांची ही कामगिरी सुंदर अशी राहिली आहे. स्वप्नील गांगड सर मुख्य ऑपरेटर यांच्या भूमिकेत, त्याचप्रमाणे कॅमेरामॅन गौरव आणि त्यांच्या सोबतीला भालचंद्र भोईर सर यांचा देखील मनपूर्वक करूयात स्वागत. गुणलेखकाची भूमिका अर्थात करल वारगडे सर हे देखील आमच्यासोबत जोडलेले आहेत. ऑफिशियल्स धर्मेंद्र वर्मा सर आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर MPL गणेश गायकर हे देखील मैदानात झालेत सज्ज. सामना होतोय सुरू. विचार केला तर एका बाजूला कल्याण विभागातील एक मातब्बर संघ टीम कोसले क्रिकेट संघ आणि त्यांच्या विपक्ष टीम देवगाव टायगर्स. हॅलो हॅलो हा इथं मुरबाडलाच आहेत. हो झाला आता एक इनिंग झाली का निघतोच मी. हा चालेल. हा नाही दादाकडून मागतो मी. हो दादाकडून मागतो. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक आली येतात. मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज कुणाल पहिल्या चेंडूवर मैदानाची साथ सोडत असताना फलंदाज कुणाल बॅक टू द पवेलियन. सुरुवातीच्या ज्या दोन सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती तो कुणाल या महत्वाच्या निर्णायक सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आपली सोडताना नक्कीच या विकेटचा कुठेतरी प्रभाव पडू शकतो टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाच्या फलंदाजीमध्ये. कारण की विचार केला तर दोन्ही सामन्यामध्ये त्याची फलंदाजी बघण्यासारखी होती. मोठे फटके त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होते. टीमची टोटल धावून पोहोचली होती तब्बल एका सामन्यामध्ये 94 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 80. सुंदर अशी फलंदाजी. मात्र या सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार झालाय फलंदाज कुणाल. नक्कीच गोल्डन विकेट पाहायला मिळते या सामन्यामध्ये. देवगाव टायगर्स या संघाच्या माध्यमातून कुणाल यांच्या विकेट नंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेत विशाल दौलत तुपे. एक टार्गेट सेट करून द्यावं लागेल दोन्ही फलंदाजांना. वासुदेव यावेळेस अवांतरचा इशारा पंच गणेश गायकर सरांचा. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज वासुदेव यांच्या माधून पहिल्या चेंडूवर मॅचची गोल्डन विकेट. यावेळेस हलक्या हाताने बॅकफुटवर गेले, ब्लश केलाय आणि थोडा उशीर. नक्कीच थोडा फास्ट क्विक थ्रो आला असता तर दौलत तुपे यांना देखील माघारी परतावं लागलं असतं. सिंगल अलर्ट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 1-2 या आकड्यावर. अपाट अशा मैदानी तू यशी वेळोवेळी डाव तुझा येता तुझा मुळशी जपून आपली केली. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडूपैकी भवत आली तव झेल घ्यावे या जो तो फासे टाकी. मागे टपला यशी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव.
चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला आहे. जीवन म्हणजे क्रिकेटर राजा, हुकला तो संपला. नक्कीच धावा धावा बनवाव्या लागतील. मॅच लावते सुरुवात. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत तिथे, दरम्यान एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 1 बाद 3 या आकड्यावर. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू 1 विकेट मिळवले गोलंदाज वासुदेव आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. साजेलसी कामगिरी पॉवर प्लेच्या अनुषंगाने आपल्या संघासाठी करतायत गोलंदाज वासुदेव. पुढील चेंडू वासुदेव यांचा, विशाल तुपे हो ना बॅटिंग मार्क. यावेळेस रिव्हर्स खेळलाय फटका दमदार आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, परंतु चेंडूने ही रेस जिंकलेली आहे. चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी पहिला या सामन्यात. नक्कीच सरळ विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवर फटके येत नव्हते. थोडासा वेगळा विचार केला फलंदाज विशाल यांनी आणि रिव्हर्सच्या साह्याने 4 धावा मिळवून दिल्या. 4च्या मदतीने टीमची टोटल 1 बाद 7 या आकड्यावर. यावेळेस ट्रेडमार्क शॉट, फलंदाज विशाल बॅक टू बॅक चौकार. तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे. ज्याप्रमाणे कुणाल यांनी फलंदाजी केली होती पहिल्या 2 सामन्यामध्ये, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतात विशाल. 3 चेंडूंचा केला सामना, धावा बनवल्यात 9. टीमची टोटल जाऊन पोहोचले 1 बाद या आकड्यावर 11 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स केलाय, दरम्यान क्षेत्ररक्षक अडवण्यात यश आलं. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. एकाच धावेवर या षटकावर, या चेंडूवर एकाच धावेवर समाधान मानलंय. एका षटकाच्या अंती टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 12 या आकड्यावर. नक्कीच एका षटकाची झाली समाप्ती. दुसरं षटक बदलण्यासाठी टीम कोसले संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. सचिन, पहिल्या षटकाचा विचार केला तर एक मोठी विकेट त्या षटकामध्ये आपण पाहिली. सचिन येत आहेत दुसरं षटक देण्यासाठी टीम कोसले संघाकडून. सचिन 2 यावेळेस फलंदाजीसाठी विशाल. एमडी स्पोर्ट्स कोसले सुनील दळवी यांच्या माध्यमातून कोसले संघासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज, त्याचप्रमाणे हॅट्रिक जर कोणी मिळवली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज, त्याचप्रमाणे झेल अर्थात कॅच जर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने घेतली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज सुनील दळवी यांच्या माध्यमातून बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतो टीम कोसले संघासाठी. दुसरे षटक पाहता पाहता 2 चेंडू निर्धाव सचिन यांच्या माध्यमातून. यावेळेस बॅकवर गेलते, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. लागोपाठचा हा तिसरा चेंडू निर्धाव गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून.
आमदार चषक 2025 मयूर शेलवले यांच्या माध्यमातून अमोल दादा कतोरे यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. बेस्ट ऑफ संघाचे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत बेस्ट ऑफ टेमगाव संघाचे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजी पहा, सुंदर अशी गोलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जसा चेंडू पडतोय तसा वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सलगचा विचार केला तर 4 चेंडू डॉट गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा मात्र यावेळेस अवांतर असेल चेंडू. वाईट साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल, रिव्ह्यू असेल तो मात्र रनआउट आणि बीमर रेस्ट ऑफ आहेत बीमर यांच्यासाठी. वाईट चेंडूसाठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी. यावेळेस नक्कीच विचार केला तर सरळ अंगाने फटके येत नव्हते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु तो प्रयत्न देखील अयशस्वी. फलंदाज विशाल यांचा मात्र चेंडू आला निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकामध्ये विचार केला तर वाईटची फक्त एक धाव खर्च केलेली आहे गोलंदाज सचिन यांनी. यावेळेस ट्रेडमार्क फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. दरम्यान एक सिंगल. सुंदर अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या अनुषंगाने गोलंदाज सचिन यांची फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज सचिन यांनी. यावेळेस 2ही गोलंदाज वासुदेव आणि त्याचप्रमाणे दुसरं षटक हाताळण्यासाठी आले होते सचिन. विचार केला तर सचिन यांची कामगिरी चांगली राहिली आहे. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. इथून पुढे जर धावा बनवायच्या असतील तर दोनही फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची भरपूर आवश्यकता. संघ कर्णधार दौलत तुपे आणि त्यांच्या सोबतीला विशाल. अजूनही मॅच गेलेली नाहीये. धावा बनवू शकतात हे 2 फलंदाज. जर मोठे फटके केले तरच धावा बनवू शकतात. अर्थात म्हटलं जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. धावा बनल्या तरच आणि तरच एक फायटिंग टोटल उभं ठेवावं लागेल. थीम देवगाव टायगर संघाला, टीम कोसले संघाकडे. दोन षटकांचा वाजवी खेळ झालाय समाप्त. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत महेंद्र. नक्कीच पाहूया यांची कामगिरी कशी असेल. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेगावर स्वार हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी टीम कोसले संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांची गोलंदाजी सुंदर अशी पाहायला मिळाली होती. गोलंदाज महेंद्र. पहिला चेंडू. काय चेंडू हाताळलाय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज महेंद्र यांच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता मात्र यावेळेस एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटलला जाऊन पोहोचले 1-15 या आकड्यावर. दोन चेंडू आतापर्यंत झालेले 1 धाव खर्च केले महेंद्र यांनी. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने यावेळेस फटका सजवलेला आहे. दरम्यान दीप मधून प्रोटेक्शन येत आहे. 1 धाव पूर्ण आणि
एकच धावेवर यावेळेस समाधान मानलंय दोन्ही फलंदाजांनी. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी, वेग वेग पाहायला मिळत आहे गोलंदाज महेंद्र यांच्या माध्यमातून. एकच सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू महेंद्र. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता परंतु शरीरावर जाऊन आदळतोय. महेंद्र यांच्यासाठी सुवर्ण संधी असे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज सुनील दलवी यांच्या माध्यमातून. बक्षिसांचा वर्षाव केला जातो ई स्टार कोसले संघासाठी. आणि वर्षाव का नसावा तशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. यावेळेस फटका दमदार आहे, सरळ उडवलाय आणि सरळच गेलाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. 6 धावांसाठी षटकार. मिळतोय यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव. एक मोठ्या फटक्याचं चोख प्रतिउत्तर गोलंदाज महेंद्र यांच्या माध्यमातून. षटक झाले संपन्न. तीन षटक आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 बाद 23 या आकड्यावर. सुंदर असा सामना आपल्या समोर. एका बाजूला टीम ई स्टार कोसले क्रिकेट संघ आणि त्यांच्या विपक्ष देवगाव टायगर्स. कल्याण विपक्ष मुरबाड. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर येत आहे पांडुरंग. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस फटका बसलाय स्वतः गोलंदाज गेलेत आणि झेल झाला ड्रॉप. दरम्यान विचार केला तर 2 धावा मिळाल्या परंतु तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये फलंदाज विशाल मैदानाची साथ सोडत असताना. कल्याण विपक्ष मुरबाड असा हा सामना. एका बाजूला टीम देवगाव टायगर्स, विपक्ष टीम ए स्टार कोसले क्रिकेट संघ. आज सारिकाच्या मागे या मैदानावर एकमेकांच्या विरोधात. औचित्य आहे आमदार चषक 2025 पर्व 5वे आणि याची डोला पाहूयाच. हाच टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. यावेळेस हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या चेंडूवर दौलत तुबे मैदानाची साथ सोडत असताना.
या विकेटसाठी पांडुरंग गोलंदाज पांडुरंग यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सुनील दलवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज सुनील दलवी यांच्या माध्यमातून गोलंदाज पांडुरंगसाठी सुंदर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते मैदानात. यावेळेस फटका दमदार आहे, सरळ उडवल्या क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्यावर चेंडू अडवण्यात यश आले आणि दरम्यान एक सिंगल फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत आदित्य आदी. दोन बंधूंची ही जोडी अक्षय आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे छोटे बंधू आदी. नक्कीच दोन्ही फलंदाजांना दोन्ही बंधूंना विचार केला तर चांगली फलंदाजी करावी लागेल आणि एक टार्गेट सेट करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस अवंतरची अपील आणि पंचांनी होकार दिलेला आहे. अवंतरच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 26 आकड्यावर 27 आकड्यावर. यावेळेस फटका फसलाय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झालाय. दरम्यान क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल देखील तिथे पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 28 आकड्यावर. विचार केला तर आतापर्यंत सुंदर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते टीम ई स्टार कोसले संघाकडून. मोठे फटके येणे गरजेचे असेल टीम देवगड टायगर्स संघासाठी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दरम्यान एक सिंगल. चार षटकं समाप्त झालीत आणि टीम देवगड टायगर्स क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 29 या आकड्यावर. शेवटचं षटक पहिल्या डावातील सुरू होत आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी टीम ई स्टार कोसले संघाकडून येत आहेत. महेंद्र पहिल्या षटकामध्ये विचार केला तर फक्त 8 धावा खर्च केले होते. तो महेंद्र मैदानात पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. महेंद्र तू आधी. यावेळेस नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पॅचवर चेंडू आढळतोय. दरम्यान एक सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि माघारी परतवून लावलं अक्षयनी. एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 3 बाद 30 या आकड्यावर. नक्कीच मोठा फटका, शेवटचं षटक आणि मोठा फटका येणे खूप गरजेचं आहे. यावेळेस फटका दमदार आहे. स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमा रेखा पार. 6 धावांसाठी मोठा प्रहार. ज्या विषयाची आपण चर्चा करतो मोठा फटका येणं आवश्यक आहे. रघुनाथजी पष्टे केअरटेकर ऑफ ग्राउंड सारिका हॉटेलचं हे सुंदर असं मैदान. या मैदानाचे सर्व रघुनाथजी पष्टे यांचं शुभ आगमन झालंय. त्यांनी यायचं आणि मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. रघुनाथजी पष्टे
यांचं शुभ आगमन झालेलं आहे. रघुनाथजी पष्टे आपण यायचंय आणि मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. चौकाराच्या मदतीने टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. उर्वरित या षटकामध्ये विचार केला तर 3 चेंडू शिल्लक. तीन फलंदाज जरी बाद झाले असतील परंतु अक्षय मैदानामध्ये आहेत आणि इथून पुढे मोठे फटके खेळण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आहे. ते खेळू शकतात. अक्षय 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज महेंद्र. यावेळेस फटका बसला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. ही इनिंग सुरू होण्यापूर्वी बक्षिसांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळत होता. टीम ई स्टार कोसले संघासाठी महेंद्र यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. या विकेटसाठी सुनील दलवी यांच्या माध्यमातून महेंद्र यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. उर्वरित विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शेष. यावेळेस फटका दमदार आहे परंतु अडवण्यात आलं यश. रनआउटच्या स्वरूपात यावेळेस ऋषी टोले मैदानाची साथ सोडत असताना पहिल्याच चेंडूवर आले होते. पहिल्याच चेंडूवर रनआउट ते होत असताना आणि मैदानाचा ताबा सोडत आहेत टीम फलंदाज ऋषी. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. या पहिल्या डावातील शेवटचा चेंडू महेंद्र आणि त्यांच्या अगेन्स्ट फलंदाज आधी. दरम्यान यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक आले होते परंतु एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळाली. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु दुसरी धाव आणि ही रनआउटची विकेट. एकच धाव मिळेल या चेंडूवर. खेळाचा पहिला डाव समाप्त झालाय. 5 षटकं देखील संपन्न झाली. 5 षटकाच्या अंती टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 बाद आणि 41 आकड्यावर. टार्गेट सेट झालंय. त्याचप्रमाणे देवगाव संघ आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचंय. 5 चेंडू 5 षटक आणि टार्गेट सेट झालंय 42. 5 षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता टीम ई स्टार कोसले संघासाठी. नक्कीच हे आव्हान या महत्वाच्या लढतीमध्ये चेस केलं जाईल की धारदार गोलंदाजी असलेला देवगाव टायगर संघ हा टोटल डिफेंड करू शकेल हे नक्कीच पाहायला मिळेलच. आणि या सामन्याचं धावतं समालोचन ऐकूयात आमचे साथी समालोचक हेमंत सोनावणे यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद.
ई स्टार कोसले लकीली एक मॅच कमी खेळायला मिळाला आणि थेट क्वालिफायर मध्ये ते पोहोचले आणि क्वालिफायर मध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना रोखले गेले टीम देवगाव टायगर संघाला 41 धावांवर रोखलं 42 धावांचं आव्हान टीम ई स्टार कोस्टे संघाला दिलंय 30 चेंडू 42 धावाचं आव्हान ठेवलं एकदा मैदानामध्ये एक काय रणधुमाली होते काय युद्ध रंगतंय काय द्वंद्व रंगतंय सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये टीम ई स्टार कोसले जी डी जगदीश आणि सोबत कृष्णा नक्कीच टीम देवगाव टायगर्स मागील 2 मॅच मध्ये धमाका झाला आणि या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर कुणाल रावला अगदी गोल्डन डक वर पाठवलं माघारी धाडलं आणि तिथून खऱ्या अर्थानं ब्रेक लागला टीम देवगाव टायगर्स संघाला ज्या अपेक्षित धावा होत्या 70-75 त्या येऊ शकल्या नाहीत किंवा 41 धावांपर्यंत पोहोचले मात्र या स्कोअरला देखील चांगला मोठा स्कोअर करण्याचं काम गोलंदाजांवर आहे पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं असतील रेस्ट्रिक्शनची षटकं असतील आणि रेस्ट्रिक्शनच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल जगदीश आणि कृष्णा सलामीची जोडी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चला ऑफिशियलचा सामना सुरू करा 5 षटका आहेत आणि 5 षटकांमध्ये 42चं आव्हान टीम कोसले संघाला सुनीलजी दैवी उद्योजक कोसले अर्थात MD यांच्याकडून खूप सारी कॅश प्राइजेस लागलेली आहेत विकेट साठी 200 विकेट हॅट्रिक साठी 500 विकेट साठी 500 कॅच साठी 200 आणि जर आपण विचार केला आता फलंदाजी करत असताना चौकार षटकार यांच्यासाठी देखील कॅश प्राइजेस लागलेली आहेत षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये प्रति षटकार प्रति चौकार 200 रुपये क्या बात है इन्स्पिरेशन मोटिवेशन पाहायला मिळतं आपल्या संघाला आणि टीम आहे ही स्टार कोसले पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश आणि प्रेस करतोय स्ट्रायकर एंडला कृष्णा 3, 2, 1 लेट्स प्ले पहिला चेंडू पहिल्या चेंडून घेतली हरकत तर झाली आहे पाहायला मिळेल काय घडलंय काय बिघडलंय दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करतील आणि पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर अपील करण्याची संधी देवगाव टायगर संघाला हे जर विचार केला दोन्ही पंच काय चर्चा करतायत डिस्कस करतायत आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाहूया पंचांनी तर कोणतं रिॲक्शन दिली नाही त्या अपीलला काय घडलंय काय बिघडलंय नो डाऊट येस पहिला चेंडू जोरदार अपील पुढचा चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय नेक्स्ट बॉल ओहो व्हॉट अ स्ट्रोक पहिला चौकार येईल का या षटकातला आणि या ठिकाणी 4 धावा इनिंग मधला पहिला चौकार डाऊन द ग्राउंड पाहायला मिळाला कृष्णाच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर झालेली जोरदार अपील एका क्षणाला डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण भीतीचं वातावरण निर्माण करत असताना दुसऱ्या चेंडूवर डगआउटला खुश करत असताना कृष्णा चौकार ठोकलाय प्रथमेश इनसाइड आउट व्हाट अ स्ट्रोक 1 बाउंस ओव्हर जाईल का येस इट इज 1 बाउंस 2 बाउंस 4 रन्स बॅक टू बॅक दुसरा चौकार ज्या सुरुवातीची गरज होती तो फ्लाइंग स्टार्ट देत असताना कृष्णा टीम ही स्टार कोसले संघाला येईल का हॅट्रिक चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुनीलजी दळवी अर्थात MD यांच्याकडून
सुनीलजी दळवी यांच्याकडून कॅश प्राइज सातत्याने आपल्या संघासाठी प्रति चौकार प्रति षटकार 200 तर चौकार षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. कृष्णासाठी 2 चौकारांना 400 रुपये. खरं तर आतापर्यंत कॅश विन केलेली आहे. माही गोतारने विकेटसाठी 500चे कॅश विन केलेलं आहे. MD अर्थात सुनीलजी दळवी उद्योजक कोसले यांच्या माध्यमातून देवगाव टायगर संघाला कमबॅक करावा लागेल. स्कोर जरी लहान असेल कमी असेल मात्र त्याला धाबांचा डोंगर तयार करावा लागेल. स्लोवर वन कट केलाय कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल येईल त्यापेक्षा अधिक मिळणार नाहीये. मात्र 0 से भला 1 सांगत असताना 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. एक सिंगल घेतली आहे डॉट बॉल पेक्षा एक तो महत्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थानं 9 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. 8 पूर्णांक मला वाटतं त्या ठिकाणी 33 ची गरज आहे. इनसाइड आउट चेंडू वेगाने चाललाय सीमा रेषेकडे सीमा पार चौकार. जेडीच्या बॅट मधून चौकार. जगदीश सलामीचा बॅटर. त्या ठिकाणी आपण पाहिलं कृष्णाच्या बॅट मधून 2 चौकार आल्यानंतर जेडीने देखील आपले हात खोललेत. पहिला चेंडू फेस करत असताना इनसाइड आउट चौकार कव्हरच्या दिशेला वसूल केले. 4 धावफलक जाऊन पोहोचले 13 या अंकावर. 5 चेंडूंवर 13 आल्यात. अजूनही खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. 29 ची अजूनही गरज आहे. 29 स्टील रिक्वायर्ड. 25 चेंडू इथून पुढे शिल्लक. आणखी एक वॉट अ फ्लो कव्हर ड्राईव्ह जेडीच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार. षटक समाप्त. या ठिकाणी आपण पाहिलं या मंडपाची जी काही सुशोभित केलंय ते भाऊ कालेकर यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि आभार मानू. जबरदस्त हे मैदान सजवलंय. पहिलं षटक संपलंय. 17 धावा पहिल्या षटकात आल्यात. चला पटपट टीम चार षटक अजूनही शिल्लक. 24 चेंडू आहेत. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकावर तब्बल 17 धावा आल्या टीम ई स्टार कोसले संघासाठी. चौकार त्या ठिकाणी 4 चौकार 2 कृष्णाच्या बॅट मधून 2 जगदीशच्या बॅट मधून. कॅश प्राइजेस मात्र मित्रांनो सुरू आहेत तुमच्यासाठी. प्रति चौकार प्रति षटकार 200 चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक 500 कॅच विकेट्स या सर्वांसाठी कॅश प्राइजेस लावलेत. सुनीलजी दळवी अर्थात MD उद्योजक कोसले. कृष्णा स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवर जादुई गोलंदाज अक्षय. आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये 4 चेंडू आणि 4 विकेट्स घेतल्यात अक्षयनं.
काय धमाल काय कमाल करेल पाहूया या सामन्यामध्ये. कृष्णासाठी पहिला चेंडू असेल. पहिल्या चेंडूवर एज आणि संधी. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कमबॅक केलंय. मागच्या सामन्यातील 4 ही एक 5 विकेट अक्षयला. गोलंदाजांचा बोलबाला असलेला खेळपट्टी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यशवंत नावात यश आहे. सामन्यात यश मिळावं लागेल, क्वालिफाय व्हावं लागेल. इथून पुढे विचार केला तर अजूनही खूप सारे चेंडू शिल्लक आहेत. 23 चेंडू आणि 25 धावांची गरज. रन बॉल आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. मॅच अक्षय पुन्हा एकदा नवीन बॅटर यशवंत साठी पहिला चेंडू असेल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. यावेळी बॅट मला वाटतं अगोदर आली, बॉल नंतर गेलाय. व्हेरिएशन दाखवलंय. वेग कुठेतरी काढून घेतला या चेंडू मधला आणि यशवंतला फसवलंय. त्या ठिकाणी बीट केलंय. चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातांमध्ये. आव्हान चेंडू आणि टार्गेट यामधलं गॅप वाढत जाईल. इथून 1 होता आता 2 झालाय आणि आता 3 देखील झालाय. 22 चेंडू 25 ची गरज. यावेळी एज थर्ड मॅनला त्या ठिकाणी शॉर्ट. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक एक सिंगल. जगदीशला स्ट्राईक एंडला घेऊन आला यशवंत. ही जमेची बाजू. पहिल्या 3 चेंडूंवर आल्यात फक्त आणि फक्त 21-24 इक्वेशन राहिले. समीकरण सोडवावं लागेल मित्रांनो. समीकरण सोपी असतात मात्र सोडवताना कुठेतरी आपल्याला समस्या येत असतात. ते समीकरण एक अक्षयचं हे षटक. या षटकात किमान 10-12 धाबांची आवश्यकता असेल तर, अन्यथा पुढील जी षटकं येतील रेस्ट्रिक्शन नंतर त्यावेळी मात्र अवघड जाईल. हो कट केलाय. जबरदस्त कट केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येत आहे. धावत 1 घेतले. दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं मागे फिरवलं यशवंतनं. कदाचित होऊ शकली असती मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. रिस्क बेरिंग थेरी आहे. लक फेवरचं प्रेम असं म्हटलं जातं. नशीब खरं आता धाडसी लोकांना साथ देत असतं. धाडस करायला पाहिजे होतं मात्र ते झालं नाही. एकच धाव घेतली गेली. धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या अंकावर. 19 लॉस ऑफ 1 विकेट. टीम ई स्टार कोसले. यावेळी मात्र खूप मोठा ब्लास्ट. बिगी माइटी ब्लो. आतापर्यंत चांगलं चाललेलं षटक थोडस इक्वेशन चेंज केलं. 6 धावा यशवंतच्या बॅट मधून क्वालिफायर होण्याच्या दिशेनं एक चांगलं पाऊल टाकलं गेलंय टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल अक्षय. हो कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. बारा धावा पहिल्या 29 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि कुठेतरी हाच फरक राहिला आहे या 2 टीम्स मध्ये. जिथे 14 धावा दिल्या होत्या कोसले संघानं आणि 29 धावा 15 धावा एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यशवंतसाठी षटकार आणि चौकारासाठी कॅश प्राइज लागले. सुनीलजी दळवी MD यांच्याकडून षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 200. क्या बात आहे. 29 धावा झाल्यात. इथून पुढे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू आणि विजयासाठी 13 धाव्यांची गरज आहे. इक्वेशन सोपं करत असताना या ठिकाणी टीम ई स्टार कोसले क्वालिफायरच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू आहे. मोठी स्पर्धा आहे. मुरबाड मधली मोठी भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा क्वालिफायरच्या दिशेनं प्रवास सुरू आहे. टीम ई स्टार कोसले ज्या टीमनं देवगाव टीमनं सकाळच्या सत्रापासून जबरदस्त खेळ केला आणि नेमकं या क्वालिफायरला कुठेतरी धाबांचं टार्गेट मला वाटतं कमी राहिलं. याचं कारण ठरलंय कुणाल रावचं विकेट. पहिल्या चेंडूवर कुणाल राव जेव्हा परतला सायकोलॉजिकली थोडंसं दडपण थोडासा प्रेशर त्या ठिकाणी टीम देवगाव संघावर आला आणि त्याचा परिणाम 41 धावांपर्यंत तिची पारी पाहायला मिळाली. सातत्याने डॉट चेंडू देखील खेळले गेले. जगदीशनं टर्न केला, ट्विस्ट केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील. एक सिंगल येईल. मला वाटतं आता इथून कोसले संघ काही घाई करणार नाही. आणि कोसले संघाचा जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी या सामन्यामध्ये आता करतायत. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का आणि त्या ठिकाणी झेल पूर्ण केलाय आणि या ठिकाणी पहिलं विकेटचं पतन त्या ठिकाणी होत असताना दुसरा विकेट यशवंत बॅक टू द पॅव्हिलियन. महेंद्र गोतारणे नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऑलराऊंडर आहे. मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. ऑलराऊंडर परफॉर्मन्स मॅन ऑफ द मॅच राहिलाय मागच्या मॅचचा आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी आहे. धावांचा अंतर फक्त 12 शिल्लक राहिलेला आहे आणि 12 धावा कोणत्या प्रकारे येतील. 2 षटकार ठोकले जातील का. माहीसाठी देखील प्रति षटकार प्रति चौकार कॅश प्राइज 200 रुपये सुनीलजी दळवी यांच्या माध्यमातून. MD उद्योजक कोसले. पहिल्या चेंडूवर मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. पंधरा चेंडू 12 धावा. ऑन द राईज आणि हा चेंडू त्या ठिकाणी झेल सुटतोय जिथे झेल व्हायला होता. 2 धावा नशीबवान म्हणावं लागेल. माही गोतारणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. ऑन द राईज लॉंग ऑनला त्या ठिकाणी खेळलेला फटका वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला. 2 धावा धावफलक जाऊन पोहोचले. 32 10 धाव्यांची गरज. 14 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज त्या ठिकाणी बाबू यावेळी फुलटॉस करून घेतलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असतील. एक घेतली आहे आणि एकेवर समाधान मानावं लागेल. त्यापेक्षा अधिक काय मिळणार नाहीये. धावफलक जाऊन पोहोचते ते 33 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. ई स्टार कोसले व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिफायर मॅच ॲट MLA ट्रॉफी 2025 ॲट सारिका ग्राउंड. चांगली कामगिरी म्हणावं लागेल. स्लॉट मध्ये होता. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळते. सॉफ्ट डिसमिसल. जगदीश बॅक टू दी पवेलियन. वासुदेव भोईर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ई स्टार कोसले अंतिम सामना आहे. क्वालिफायचा सामना आजच्या दिवसातला. आज क्वालिफाय झालं तर 24 तारखेला पुन्हा एकदा मुरबाडचं सारिका ग्राउंड गाठावं लागेल. मग टीम
देवगाव टायगर्स काय जबरदस्त खेळ केला होता मागच्या 2 सामन्यांमध्ये. कुणाल रावचं अर्धशतक आणि त्यानंतर दौलत तुपे यांची संघर्षमय खेळी. 2 सामने कुणाल रावच्या बॅटिंगच्या बदौलत आणि त्यात 2 अक्षयचं सलग 4 विकेटचं षटक लाजवाब. बाबूचं 4 विकेटचं षटक. 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. आदित्य चौथं षटक घेऊन येतोय. सामना बनवावा लागेल मित्रांनो, इथूनही सामना बनवू शकतो. 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू आहेत. टीम ई स्टार कोसले 2 जेन्युइन बॅटर्स मैदानामध्ये आहेत. एका बाजूला महेंद्र गोतारणे आणि वासुदेव भोईर. पहिला चेंडू इनसाइड आउट. त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेला एकच धाव. या एका धावेवरच समाधान मानावं लागेल. 11-8 इक्वेशन आलंय. सोपं समीकरण टीम ई स्टार कोसले संघासाठी. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली महेंद्र गोतारणे यांची. त्याचबरोबर सचिन, यशवंत आणि पांडुरंग जबरदस्त गोलंदाजी. रोखलं गेलं टीम देवगाव संघाला. घरच्या मैदानावर खेळत असताना 41 धावांवर रोखलं. 42 धावांचं आव्हान घेऊन उतरल्यानंतर समीकरण आले 11 चेंडू आणि 8 धावा. वासुदेव भोईर डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल. मी म्हणतोय प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळू नका, कट करा, सिंगल घ्या. सिंगल इज ऑलवेज बेटर दॅन डॉट. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. 8 required just from 10 balls to win this qualifier. The opening day of this wonderful trophy. आजचा ओपनिंग डे आहे आणि या ओपनिंग डे ला काय भन्नाट खेळ पाहायला मिळाला. कुणाल रावचं अर्धशतक. कुणाल रावचं अर्धशतक पाहायला मिळालं. ई स्टार कोस्टे संघाचा ऑलराऊंडर माहीला पाहायला मिळालं. टेमरे संघाच्या मनोज केंबारीचं 40 धावांची वादळी पारी पाहायला मिळाली. वॉट बॅटिंग, वॉट बॉलिंग. मी तर म्हणेल सर्वच बाबतीत या टीमनं हा खेळ आमच्या दर्शकांसाठी साईड स्क्रीन जवळ घेतलेला एक अफलातून झेल हा देखील विसरता येणार नाहीये. आणि याला तर म्हणतात क्रिकेट, क्रिकेट आणि क्रिकेट. वॉट अ ग्लोरियस गेम ऑफ क्रिकेट. आदित्य टू माही. माही महेंद्र गोतारणे झेल होईल का, षटकार येईल. येस इट इज. सिक्सर, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल सिक्सर. आर लेवल. ओनली सिंगल रिक्वायर्ड. 1 धावेची गरज आहे टीम ई स्टार कोस्टे संघाला. व्हॉट अ हार्ड लक फॉर देवगाव टायगर्स. इतका छान खेळ झाला होता मागील 2 सामन्यांमध्ये. वाटलं होतं बिग फाईट पाहायला मिळेल, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल. मात्र ई स्टार कोस्टे संघानं अतिशय छोटं लक्ष आपल्या या संपूर्ण विजयासाठी फक्त आणि फक्त 42 धावांचं लक्ष असताना त्या ठिकाणी ते 4थ्या षटकामध्ये हा सामना विन होतो की काय. केवळ 24 चेंडूंमध्ये तो पार करण्याचा प्रयत्न. मला वाटतं अंतिम चेंडू असावा 4थ्या षटकातला. आणि अंतिम चेंडूवर एक सिंगल घ्यायचे महेंद्र गोतारणे. नॉट मोर दॅन 1. यापेक्षा अधिक काही नाही. 1 चेंडू आणि क्वालिफिकेशन. एच आणि विनिंग रन्स. विनिंग रन्स फॉर ई स्टार कोसले. क्वालिफाईड. पहिला दिवस ओपनिंग डे आणि क्वालिफिकेशन पाहायला मिळाले ई स्टार कोसले. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फ्रॉम सुनीलजी दळवी, MD कोसले आणि